रवा भाजून झालेला आहे आपला चांगला खमंग सोनेरी रंगावर. आता मी त्याच्यात पाववाटी दूध घालून घेते थोडंसं आणि 2 मिनिटं भाजून घेते. मी चाचणीसाठी कढईत पाणी ठेवलं आहे. कढईतला रवा काढून घेतला, 6 वाट्या पाणी घातलं, 6 वाट्या पाणी घातलं, 7 वाट्या पाणी घालते आणि 1 किलो 900 ग्रॅम साखर घालते. आता याचा पाक होऊ देते आणि चांगला 2 तारी पाक करते लाडवांसाठी. आणि ही 10 विलायची घेतलेली आहे, त्या विलायचीची पूड करून घालते मी. हे लाडवाची चाचणी तयार झालेली आहे. आता मी हा चांगला 1 तारीपेक्षा पुढे पाक केलेला आहे. 1 तारीपेक्षा थोडासा पुढे म्हणजे 2 तारीच्या अलीकडे असा हा रव्याचा पाक तयार झाला. 1 वाटी मी काढून ठेवते. गरज पडली तर याला घालून घेणार, छोटी घालणार, नाहीतर हा पाक आपण दुसऱ्या कशालाही वापरू शकतो. पण जास्त जर झाला तर लाडू बिघडतील म्हणून थोडा काढून ठेवलेला आहे. असा हा आपला चांगला पाक उकळलेला आहे आणि आता त्यामध्ये विलायची पूड घालून घेते आणि गॅस बंद करून त्यामध्ये हा रवा भाजलेला घालते. आपले लाडू तयार झाले आहेत. मी काही बांधून घेतले तर काही बांधायचे राहिलेले आहेत. तर हे हे लाडू असे छान झाले आहेत पेढ्यासारखे. आणि हे अजून गरमच असल्यामुळे ते रेललेत. ते थंड झाले की मी पुन्हा असे गोल गोल हातावर करून मी ठेवून देणार आहे. असे हे आपले लाडू तयार झालेत. 1 किलो रव्याचे लाडू आहेत. तुम्ही सुद्धा असे करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.